हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी रामदास डुमरे. गेली 45 वर्ष शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल मी मार्गदर्शन करतो आहे आणि त्यासाठीचं माझं एक पुस्तक आहे, सूत्रमित्र. या पुस्तकावर आधारित आज मी काही भाग घेणार आहे. तर आज आपण वर्णमालिका किंवा जिला अक्षरमालिका किंवा इंग्रजीत अल्फाबेट असं म्हणतात, या अक्षरमालिकेवर आधारित 5वी, 8वी, NNMS, NTS या स्पर्धा परीक्षांना विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर ज्या प्रकारावर प्रश्न विचारतात ते प्रकार हे आहेत. हे प्रश्न प्रकार 1 अनुक्रमांक, प्रकार 2 पासूनचे अंतर, प्रकार 3 गटात बसणारे पद, प्रकार 4 गटात न बसणारे पद, प्रकार 5 क्रम किंवा श्रेणी, प्रकार 6 समसंबंध आणि शेवटचा प्रकार 7 सांकेतिक भाषा. या 7 प्रकारावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न या अक्षरमालिकेवर विचारले जातात. तर आज आपण अनुक्रमाने प्रत्येक मालिकेचा भाग, एक प्रश्न प्रकार आपण आज पाहूया. तर पहिला जो आहे तो अनुक्रमांक. अनुक्रमांकावर आधारित कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आज आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही अक्षरमालिका दिलेली आहे. 5वी 8वीला A पासून Y पर्यंत 5-5च्या गटाने ही अक्षरमालिका दिली जाते आणि पुढच्या स्पर्धा परीक्षेला कदाचित Z पर्यंत असते. तर या ठिकाणी या अक्षरमालिकेवर आधारित अक्षरमालिकेचे जे अनुक्रमांक आहेत त्या अनुक्रमांकावर आधारित कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहणार आहोत. इथं A to Y पर्यंत आपण पाहूया. A पासून Y पर्यंत अनुक्रमांक दिलेले आहेत. त्याच्याखाली समक्रमांक आणि विषम क्रमांक असे दोन्ही दिलेले आहेत. तर समक्रमांक जर पाहायचे असतील तर याचं सूत्र एवढं सांगता येईल की अनुक्रमांकाची दुप्पट. म्हणजे हे याचे जे अनुक्रमांक आहेत पहिले 1 ते 25 हे मात्र आपल्याला पाठ असायला हवेत. झोपेत जरी विचारलं Bचा क्रमांक किती, Mचा क्रमांक किती, 13 असं पटकन सांगता आलं पाहिजे. मित्रांनो, हे आठवावं लागत नाही, तेव्हा क्रमांक पाठ असले पाहिजे. त्याच्यानंतर समक्रमांक, Aला 2, Bला 4, Cला 6. हे कसं आहे तर अनुक्रमांकाची दुप्पट हे सूत्र आहे. समक्रमांक म्हणजे अनुक्रमांकाची दुप्पट. त्याच्यानंतर विषम क्रमांक, Aला 1, Bला 3, Cला 5, Dला 7, तर Yला 49. याप्रमाणे हे अनुक्रमांक कसे काढायचे, त्याचं सूत्र काही वेगळं नाही. अनुक्रमांक तुमचे पाठ आहे, त्याची दुप्पट करायची, त्यातनं हे घालवायचा. आता Aचा अनुक्रमांक 1 म्हणजे 1ची दुप्पट 2, त्यातनं 1 गेला 1. Bचा अनुक्रमांक म्हणजे 3, त्याची दुप्पट केली 1 गेला. 3ची दुप्पट 6 वजा 1, 4ची दुप्पट 8 वजा 1 7. याप्रमाणे हे विषम अनुक्रमांक आहेत. अनुक्रमांक, समक्रमांक, विषम अनुक्रमांक याच्यावर विविध प्रकारचे प्रश्न कसे विचारले जातात तर काही नमुने आपण पाहूया. या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. तर उदाहरण क्रमांक 1, उदाहरण पहिलं जे आहे ते A बरोबर 6, J बरोबर 15, K बरोबर 16, तर M बरोबर काय येईल
मित्रांनो, आपल्याला ए बरोबर 6 इथं कुठं दिलेलंच नाही आहे, पण ए बरोबर 6 केव्हा होईल? अनुक्रमांक जो आहे त्या अनुक्रमांकामध्ये 5 मिळवलेले आहेत. एचा अनुक्रमांक किती आहे? 1 आहे. 1 मध्ये 5 मिळवले 6. जेचा अनुक्रमांक किती आहे? 10 आहे. 5 मिळवले 15. केचा अनुक्रमांक किती आहे? 11. 5 मिळवले 16. याप्रमाणे एमचा अनुक्रमांक किती? विचार करा. एमचा अनुक्रमांक आहे 13. 13 5 मिळवले 18. तर याचं उत्तर आहे 18. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 ऑप्शन 1 13, 2 18, 3 12, 4 20. याप्रमाणे याचं उत्तर आहे 18. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असं याचं उत्तर आहे. असा हा अनुक्रमांकावर आधारित प्रश्न आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूया. ए बरोबर 2, एच बरोबर 16, के बरोबर 22, तर वरचाच आहे. एम बरोबर किती आहे? परत आपण एमचाच विचार करतो. एम बरोबर किती आहे? विचार करून ठेवा. ए बरोबर 2 केव्हा होतात? एच बरोबर 16 कधी होतात? के बरोबर 22 कधी होतात? आता पहा, इथं मी पर्याय देतो. या पर्यायात उत्तर आहे. कोणतं उत्तर असेल तर तुम्ही सांगायचं आहे. पहिला पर्याय आहे 9, दुसरा आहे 13, तिसरा आहे 25, चौथा आहे 26. विचार करा आपण. ए बरोबर 2, एच बरोबर 16 इथं कुठं झालेत? त्याप्रमाणे एम बरोबर किती येतील? पहा, आपण तक्ता मालिकेकडे जर पाहिलं आपण, इथं आपल्याला सांगितले की ए बरोबर 2. ए बरोबर 2 कुठं आहेत? इथं ए बरोबर 2 आहेत. बरोबर सापडले आपल्याला. त्याच्यानंतर एच बरोबर 16. हा इथं एच घ्या. हा एच बरोबर 16. म्हणजे तुमच्या लक्षात आले हे कोणते क्रमांक आहेत? तर हे समक्रमांक आहेत. समक्रमांक कधी येतो? त्याचं सूत्र काय? तर अनुक्रमांकाची दुप्पट म्हणजे समक्रमांक. किंवा या ठिकाणी एमचा क्रमांक 13 आहे, त्याची दुप्पट 16 म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 26. 13ची दुप्पट 26 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. अशा प्रकारे समक्रमांकावर या ठिकाणी हा प्रश्न आधारलेला आहे. पुढचा प्रश्न तिसरा किंवा उदाहरण क्रमांक 3. सी बरोबर 5. तुम्ही बरोबर वही पेन असेल तर लिहून घ्या. सी बरोबर 5, डी बरोबर 7, सी बरोबर 5, डी बरोबर 7, एम बरोबर 25, तर जी बरोबर काय? जी बरोबर काय येईल? ऑप्शन लिहून घ्या. पहिला ऑप्शन आहे 13, दुसरा ऑप्शन आहे 14, तिसरा ऑप्शन 16 आणि चौथा ऑप्शन आहे, चौथा पर्याय आहे 7. लक्षात घ्या,
इथं C बरोबर 5, D बरोबर 7, M बरोबर 25. तर काय आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये आपल्याला अनुक्रमांकाची दुप्पट वजा 1 विषम क्रमांक पाहायचा आहे. काय पाहायचा आहे? विषम क्रमांक पाहायचा आहे. हा विषम क्रमांक. तर विषम क्रमांक कधी येतो? तर अनुक्रमांकाची दुप्पट वजा 1. इथं आपल्याला M दिलेला आहे. Mचा अनुक्रमांक 13 आहे. Mचा अनुक्रमांक 13 आहे. विषम अनुक्रमांक 13 आहे. तर याचं उत्तर काय? आपल्याला अनुक्रमांकाची दुप्पट जर पाहिलं तर 13 दुनी 26 वजा 1 25 म्हणजे 13 हे उत्तर आहे. पर्यायामध्ये आपल्याला 1 असं त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. पहा आता याप्रमाणे या ठिकाणी आपण अनुक्रमांकावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. तेव्हा या पुढचा जो प्रकार आहे त्याच्यावरचे प्रश्न कसे असतात हे आपण पाहूया. नमस्कार मित्रांनो, आता आपण अनुक्रमांकावर आधारित प्रश्न पाहिले. 3 प्रकार पाहिले आपण. आता त्यातला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पासून किंवा अंतर. मित्रांनो, पासून हा जो शब्द आहे याला बडे मंडळी चुकीचं करतात. आता या प्रकारामध्ये आपण मधला क्रमांक, डावी उजवी, अनुक्रमणिकेची डावी उजवी, त्याच्यानंतर अंतर, गणना आणि दरम्यान एवढ्या गोष्टीचा विचार करणार आहोत. कारण एवढ्या गोष्टी ह्यात प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये मधला क्रमांक आपल्याला जर काढायचा असेल तो कसा काढायचा? मधल्या क्रमांकाचं एक सूत्र आहे, तुम्हाला माहिती आहे नाही का? क्रमांकाचा 1 मिळवायचा आणि त्याची निंबट करायची नाही का? एकूण या ठिकाणी मालिकेमध्ये 25 अक्षर आहेत. इथं 25 अक्षर आहेत. 25 अधिक 1 26 आणि 26 निम्मे करायचे म्हणजे 13. 13वं हे अक्षर जे आहे 13वं अक्षर मधलं आहे. तेव्हा मधला क्रमांक कसा काढायचा? अनुक्रमांकात 1 मिळवायचा, त्याचे निम्मे करायचे म्हणजे मधला क्रमांक येतो. आता या मालिकेमध्ये जे घोटाळे होताना दिसत आहेत किंवा ज्या चुका होतात मुलांच्या किंवा बऱ्याच लोकांच्या, त्या कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर इथं या मालिकेमध्ये आपण असं उभा आहोत नाही का? मालिकेचा माझा डाव्या हाताला जी बाजू आहे ती मालिकेची डावी बाजू, उजव्या हाताला जी बाजू ती उजवी बाजू, म्हणजे ए हा सगळ्यात डावीकडं आहे, तर झेड हा सगळ्यात उजवीकडं आहे. याप्रमाणे आपण उजवीकडं आणि डावीकडं याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. ते नमुना प्रश्न आपण काय आहेत ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर पासून काही वेळेला असा प्रश्न विचारतात, ए पासून ई अक्षर किती आहे? ए पासून ई अक्षर किती आहे? तर पासूनचा हा जो घोटाळा आहे ते करताना एला 1 समजतात. 1 2 3 4 5 ई 5वे अक्षरे म्हणतात, पण ते चुकीचं आहे. ए पासून मोजताना म्हणजे शून्यापासून मोजावं. ही जी मोजपट्टी आहे, मोजपट्टीवर पहिलं अंतर हे शून्यापासूनचं आहे, तेव्हा अंतर मोजताना शून्यापासून मोजायचं आणि गणना करताना मात्र ती 1 पासून करायची असते. आता इथं पहा तुम्ही, या ठिकाणी मी असं म्हणतो आहे की डी पासून एच किती आहे? तर 1 2 3 4. डी पासून एच चौथा आहे आणि डी पासून एचपर्यंत किती अक्षर आहेत? तर डीला 0 पकडायचं नाही, डीला 1 पकडायचा.
डी पासून जी पण एक 4 अक्षर आहेत. याप्रमाणे जिथून आपण मोजतो अंतर असेल तर शून्यापासून मोजायचं. आणि आपल्याला गणना करायची असेल, बेरीज करायची असेल तर 1 पासून करतात. तर आजपासून तिसरा वार कोणता आहे? समजा आज गुरुवार आहे. गुरुवारपासून तिसरा वार म्हणजे गुरुवार 1 समजायचं नाही. गुरुवार हा 0, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. रविवार तिसरा. आणि गुरुवार ते रविवार किती वार आहेत? मात्र मग मोजताना गुरुवार मोजताना मात्र 1 पासून मोजतो. गुरुवार 1, शुक्रवार 2, शनिवार 3, रविवार 4. तेव्हा अंतर मोजताना शून्यापासून मोजायचं आणि गणना करताना ती 1 पासून करायची. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दरम्यान याचा अर्थ दोन्ही कडेचे सोडून मधले जे आहेत त्याला दरम्यान असं म्हणतात. त्याच्यावर आधारित आपण असे काही प्रश्न देणार आहोत. आता या प्रकारावर आधारित इथं कोणते प्रश्न विचारले जातील, प्रश्न कसे असतात ते आपण पाहणार आहोत. तर डावी उजवीपासून अंतर गणना दरम्यान आणि याची माहिती आपण घेतलेली आहे. तर त्याच्यावर आधारित प्रश्न कसे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर उदाहरण 1. उदाहरण 1. उदाहरण 1 असं आहे. एम पासून टी किती अंतरावर आहे? एम पासून टी किती अंतरावर आहे? याचे ऑप्शन आहेत, पर्याय आहेत. 2, 3, 4. पहिला पर्याय 6व्या अंतरावर आहे. दुसरा 7व्या अंतरावर आहे. तिसरा 8व्या अंतरावर आहे. आणि चौथा जो आहे तो 9व्या अंतरावर आहे. तर अंतर मोजताना ते शून्यापासून मोजायचं. म्हणून एमपासून टीपर्यंत आपण मोजतो आहे तर एमला हा 0 धरायचा. 0 पासून टी हे कितव्या अंतरावर आहे? तर 7व्या अंतरावर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर आपण म्हणायचं पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. हा जो प्रश्न आहे हा अंतरावरचा आहे. आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 2. एमपासून टीपर्यंत किती अक्षरे आहेत? एमपासून उदाहरण 2. एमपासून टीपर्यंत किती अक्षरे आहेत? एमपासून टीपर्यंत किती अक्षरे आहेत? याचे पर्याय आहेत. 6, 7, 8, 9. तर इथं आपण काय करतोय? इथं आपण अंतर मोजत नाही, तर इथं गणना करतो. एकूण किती अक्षरे आहेत? एमपासून टीपर्यंत एकूण किती अक्षर आहेत? हा पहा, हा एम आणि हा टी किती अक्षर आहे? तर आता एमला 0 धरायचा का 1 धरायचा? तर एमला 1 धरायचा, कारण आपण गणना करतोय, मोजतोय. मोजताना गणना करताना 1 पासून मोजायचं. म्हणून आता एमला 1 धरायचा. 1, 2, 3,
4 5 6 7 8 तर टीपर्यंत एकूण 8 अक्षरं आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 3 असं याचं उत्तर आहे. तर हा जो प्रश्न आहे हा गणनेवर आधारित आहे. हा प्रश्न गणनेवर आधारित आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. उदाहरण 3, अक्षरमालेत बी आणि पी यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? बारा, 13, 14, 15 असे पर्याय आहेत. इथं असं म्हटलेलं आहे बी पासून पी यांच्या दरम्यान, बी पासून किंवा बी पासून मोजायचं नाही, तर बी आणि पी यांच्या दरम्यान. तर काही वेळेला दरम्यान याचा अर्थ मुलांना कळत नाही. तर दरम्यान याचा अर्थ दोन्हीकडचे सोडून मधले जे आहेत तेवढे मोजायचे असतात. म्हणून बी आणि पी या ठिकाणी इथं बी आहे आणि इथं पी आहे. बी आणि पी धरून अक्षर मोजायचे नसतात. दरम्यान म्हणजे मधले अक्षर मोजायचे असतात. किंवा बी आणि पी ह्याच्यापासून मोजूया आपण. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर या ठिकाणी आपल्याला 13 अक्षरं मधली जी आहेत, पी 14वा आहे, बी आणि पी यांच्यामध्ये अक्षरे एकूण 13 आहेत. तेव्हा याचा पर्याय क्रमांक, याचं उत्तर आहे 2. पर्याय क्रमांक 2 असं याचं उत्तर आहे. तेव्हा अक्षरमालेमध्ये आपल्याला आज आपण काय काय पाहिलं? पासूनचे अंतर गणना करणे म्हणजे मोजणे, अंतर मोजणे म्हणजे शून्यापासून मोजणे, दरम्यान किती अक्षर आहेत आणि वर्णमालिकेची डावी आणि उजवी एवढा भाग जो आहे याच्यावर आधारित प्रश्न तुम्ही तयार करा किंवा शोधा आणि ते सोडवा. यानंतर आपण प्रकार 3 आणि 3 ते 7ची माहिती पाहणार आहोत.